मित्रांनो नमस्कार। आता आपण मकाची जी कंडिशन आहे ती बघतोय। तर मका बघा, जे पान आहेत पूर्ण सफेद झालेले आहेत, म्हणजे कीड तुडतुडे आळी याच्यामुळे मका जास्त खराब झाली। तर आपण याला आजच फवारा पण मारलाय, परंतु मका जी आहेत ती तर आपल्याला पातळ दिसते, जास्त मका उतारली नाही। आता याचं काय कारण आहे हे नक्की आपल्याला सांगता येणार नाहीये, परंतु जर पाहिलं तर मका बघा जास्त असं वाटतच नाही का मका या वारात मका केलेली म्हणून। असं वाटतंय की ही जी बाकीची मका आहेत हे असं बी पडलेलं आहे अगोदरच्या मकाचं आणि ते उतारलंय। तर मित्रांनो, मेहनत तर खूप घेतली होती आपण, तरी पण मका जी आहेत पाहिजे तशी उतारली नाही आहे। आणि जी काही मका उतरली तर त्याच्यावरती कीड आळी खूप आहेत, म्हणजे प्रत्येक झाडामध्ये छोटी छोटी आळी आहे आणि कीड पण भरपूर आहे। तर आता आज जो आपण फवारा मारलाय तर याचा रिझल्ट काय येतोय यात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणारच आहे। तर आज आपण याला रोगर पोषक हे मारलंय। व्हिडिओ थोडा लेट झाला बनवायला, कारण बाकीचे पण कामं होते आणि त्याच्यामुळे आपण लवकर काय व्हिडिओ बनवला नाही। तर मित्रांनो बघा, आता असं एकसारखं जसं मका पेरेल आहे तसं जर पाहिलं तर मका थोडीशी आहे भावावर असं दिसतंय, परंतु आडवं जर बघितलं म्हणजे जसं मका पेरेल तसं नाही, त्याच्या दुसऱ्या साईडने जर बघितलं तर किरकोळ किरकोळ अशी आपल्याला एक दोन झाडं दिसते आहेत, म्हणजे इतकी मका पातळ होऊन गेली। आणि आता संध्याकाळचे 6चा टाईम आहे, त्यावेळेस हा व्हिडिओ काढलाय आणि मकाची तर मी तुम्हाला कंडिशन दाखवली का खूपच बेकार आहे। आता बघा, पूर्ण जे पान आहेत पूर्ण पानं जर बघितले आपण मकाचे तर सफेद पडलेले, काही झाडं अजून जळू राहिले। आता नेमकं कारण काय जळायचं हे पण लक्षात नाही राहिलं, आणि जशी मका मोसममध्ये दिसायला पाहिजे होती तशी दिसून राहिली, एकदम बारीक बारीक पानं निघाली मकाला। तर आपण बी पण बदललं होतं, त्याच्यामुळं बहुतेक मका पातळ झाली, किंवा जो हलकं बी थोडंसं वापरल्या गेल्यामुळं असं वाटतं की मका ही पातळ झालेली आहे। त्याच्यामुळं आता बघा तुम्हाला मी दाखवतो रिझल्ट। बघा याच्यामुळे जे काळं दिसतंय मकाच्यात हे आळीमुळं झालेलं आहे। बघा हे काळं, याला आळी आहे मकाला, त्याच्यामुळं त्याची जी विष्ठ आहेत ती इथं या मकांमध्ये आहे। आता जोपर्यंत मका गुडघ्याच्या वरती निघत नाही किंवा कमरेला लागत नाही तोपर्यंत आपण काहीच अंदाज लावू शकत नाही की किती मका इथं आपली सक्सेस झालेली आहे। बघा आता हा थोडासा लांबून व्हिडिओ काढलाय, तर पूर्ण म्हणजे काहीच दिसत नाही वावरामध्ये मका, म्हणजे असं आहे का बघायलाच नाही असं वाटतंय मका। आणि जे काय दिसतंय ते फक्त असं याच्या अगोदरच्या मकाचे काही दाणे पडलेले, जसं मी तुम्हाला आधी म्हटलं तसंच मका दिसते। म्हणजे आपण मेहनत तर खूप घेतली होती, पण जो पाहिजे तो रिझल्ट नाही भेटला। मग मका पातळ कशामुळे झाली हे कारण अजून लक्षात नाही येते। मग बी हलका असल्यामुळं किंवा वावर वल्ल राहिल्यामुळं, जसं मी तुम्हाला रोटा मारताना दाखवलं होतं की वावर वल्ल होतं, वाळेल वावर नव्हतं। वल्ल वावर राहिल्यामुळं मका बहुतेक पातळ झाली असेल, किंवा मका उतरली आणि लगेच खरपुड्या तुडतुडे यांनी त्याचे कोंब जे आहेत कवळे ते खाऊन घेतल्यामुळं पण मका पातळ झाली, अशी एक शंका आहे।